गेल्या 13 ऑगस्टच्या मध्यरात्री इथं पुतळा या भवानी हायस्कूलच्या प्रांगणात बसवण्यात आला होता. तर त्यावेळेसपासून त्या शासकीय जागेत असणारं कंपाऊंडचं अतिक्रमण काढावं किंवा ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावी असं कुठल्याही नेत्याला वाटलं नाही ते नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपाऊंड मध्यरात्री तोडण्याचा प्रयत्न केला होता. तर ते कोणाला कळण्याच्या आत पहाटे ते जोडून घेण्यात आलं. तर मला आता अमरसिंह देशमुख यांना असं सांगायचं आहे, तुम्हाला पुतळ्याला जागा देऊन त्याच्या शेजारचं जे कंपाऊंडचं अतिक्रमण आहे ते काढायचं आहे का आमच्या पद्धतीनं आम्हाला काढावं लागेल. आता 1 वर्ष पूर्ण होत आहे 13 ऑगस्टला. 1 वर्ष जर महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा जर अंधारात किंवा अशा चघळा त्यात जर ठेवत असाल तर ह्या तालुक्यातला धनगर समाज गप बसणार नाही. आणि ह्या येत्या 13 तारखेला अहिल्यादेवींच्या पुण्यतिथी दिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू या असं मी तुम्हाला कळवतोय. आणि दुसरी गोष्ट, ह्या धनगर समाजावर तुमच्या देशमुख फॅमिलीनं पहिल्यापासून अन्याय करण्याचं काम केलेलं आहे. तुमची 90च्या दशकात सत्ता होती सगळीकडं. त्या दशकामध्ये धनगर समाज तालुक्यातला एकत्र येऊन अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्या टायमिंगला तुम्ही पंचायत समितीच्या हॉलची दारं बंद करायला लावली. त्याच्यानंतर सूर्यपासना मंदिराची तीच परिस्थिती केली. वर्चस्व तुमचं असलं म्हणून तुम्ही काही करत बसाल आणि धनगर समाज आत्ताचा शांत बसणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो.